नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्रातील अतिवृष्टीसह रब्बी अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील, याचबरोबर याच्या उर्वरित असलेल्या लाभार्थींच्या के-वाय-सीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आपल्याला हाती आलेलं आहे. तर हे अपडेट काय आहे? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं. याच्या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र झालेले, त्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केलं गेलं. परंतु याच्यामध्ये बरेच सारे शेतकरी फार्मर आयडी असलेले, बरेच सारे शेतकरी फार्मर आयडी पेंडिंग असलेले किंवा बरेच सारे शेतकरी फार्मर आयडी बनवलेले नाहीत किंवा जे काही खातेदार आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा सामायिक खातेदार आहेत. अशाच खातेदारांचं अनुदान वितरण झालेलं नाही. याच्यासाठी 21 नोव्हेंबर 2025 रोजी वरिष्ठ लेव्हलची एक बैठक पार पडलेली होती. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय विभागाशी आयुक्तांना या अनुदानाचे वितरण तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. वितरण होत असलेल्या लाभार्थ्यांच्या लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यास सांगण्यात आलेलं होतं. तर के-वाय-सी करण्यासाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या के-वाय-सीच्या याद्या देखील प्रकाशित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते. याच्यानंतर काही 2 ते 3 दिवस प्रक्रिया सुरू झाली. मात्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे पूर्णपणे जे काही कर्मचारी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, हे याच्यामध्ये व्यस्त झाले आणि पुन्हा एकदा या अनुदानाच्या वितरणाला कुठेतरी खीळ बसलेली होती. ज्या जिल्ह्यामध्ये अनुदानाच्या के-वाय-सीच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून के-वाय-सी देखील करण्यात आलेली होती. गेल्या 15 ते 10 दिवसापासून के-वाय-सी केलेले शेतकरी सुद्धा अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहे आणि अशा सर्व आता प्रलंबित असलेल्या अनुदानाचं वितरण करण्याची मोहीम पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आचारसंहिता ही 20 डिसेंबर 21 डिसेंबर पर्यंत असणार आहे. 20 तारखेला निवडणुका आहे. 21 तारखेपर्यंत आचारसंहिता असणार आहे. परंतु आचारसंहितेमध्ये या नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. याच्यामुळे आता पुन्हा एकदा 3 डिसेंबर 2025 पासून या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत. 3 तारखेपासून बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर पर्यंत विशेष मोहिमांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची के-वाय-सी करून घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे शेतकरी के-वाय-सी करण्यासाठी प्रलंबित आहेत, अशा शेतकऱ्यांना के-वाय-सी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि साधारणपणे 5 डिसेंबर पासून या के-वाय-सी केलेल्या आहे. याचबरोबर पूर्वीच्या सुद्धा सर्व प्रक्रिया पार पाडलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदान वितरण प्रक्रियेत कुठेतरी आता प्रशासनाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे. याच्यासाठी के-वाय-सीमध्ये बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपली लवकरात लवकर के-वाय-सी करून घ्यावी. आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. अशा प्रकारचं आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, के-वाय-सीसाठी साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50,000, 60,000 ते 70,000, 80,000 अशा प्रमाणामध्ये लाभार्थी आहेत. अहिल्यानगरचं उदाहरण घेतलं तर साधारणपणे 85,000, सोलापूरचं उदाहरण घेतलं तर साधारणपणे 85,000, बीडचं उदाहरण घेतलं तर 63,000, धाराशिव किंवा इतर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असे लाभार्थी के-वाय-सीसाठी आहेत. आपण जर के-वाय-सी झालेले नसेल, तर के-वाय-सी करून घ्या आणि के-वाय-सी झालेली असेल किंवा आपले फार्मर आयडी वगैरे बनलेले असतील, अनुदान आलेलं नसेल, हे अनुदानाच्या वितरणाची वाट पहा. साधारणपणे 5 डिसेंबर, 6 डिसेंबर पासून हे अनुदान वितरण होईल. अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे. याच्या विरोधात आपण पाहिलं तर आता खासदारांच्या माध्यमातून देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. 8 तारखेपासून हे हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आता घाईगडबडीने का होईना हे अनुदान वितरण करण्याच्या प्रक्रिया आता पार पाडल्या जात आहेत. तर मित्रांनो, ही होती लय भारी माहिती. माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.